नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध पोलीस तपास कथाकार श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध तपास कथा सादर करत आहे. या सिरीजमध्ये आज मी आपल्याला एक अशी कथा सादर करत आहे ज्याच्यात मुंबई पोलिसांचं अतिशय कौशल्य लागलेलं होतं. या कथेचं नाव आहे 14,000चं घड्याळ. रात्रीचे 9:30 वाजले होते. व्हीपी रोड पोलीस स्टेशनच्या पटांगणात बरीच शांतता नांदत होती. व्हीपी रोड पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर सुरेश पेंडसे या पटांगणात शांतपणे फेऱ्या मारत होते. तेवढ्यात एक भपकेबाज गाडी वेगात पटांगणात शिरली आणि पेंडसेंसमोर उभी राहिली. या गाडीतून 4 माणसं खाली उतरली. हे चौघेही जण तातडीनं व्हीपी रोड पोलीस स्टेशनच्या चार्जरूममध्ये शिरली. या चौघात लोकप्रिय नट कुलभूषणनाथ जगदीश्वरनाथ उर्फ राजकुमार हा देखील होता. राजकुमारला पोलीस स्टेशनमध्ये पाहताच पेंडसे थोडे चमकले. राजकुमारच्या पाठोपाठ तेही चार्जरूममध्ये येऊन उभे राहिले. राजकुमार बरोबर हिंदी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्री नरेश सैगल आणि राजकुमार यांना व्हीपी रोड पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार नोंदवायची होती. त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता राजकुमार, सैगल आणि आपल्या इतर 2 मित्रांबरोबर अलंकार थिएटरमध्ये पालखी सिनेमा बघायला गेला होता. चित्रपट संपल्यावर सारी मंडळी थिएटरमधून बाहेर पडली आणि आपल्या गाडीत येऊन बसली. परंतु त्याचवेळी थिएटरच्या बाहेर उभे असलेल्या अनेक लोकांनी राजकुमारला पाहिलं आणि क्षणार्धात राजकुमारच्या गाडीला त्यांच्या अनेक चाहत्यांचा वेढा पडला आणि तो राजकुमार बरोबर शेकहँड करण्याचा प्रयत्न करू लागला. गाडीभोवती 100-150 माणसं जमा झाली होती आणि यामुळे राजकुमारच्या ड्रायव्हरला गाडी सुरू करणं अशक्य होतं. राजकुमार आपल्या चाहत्यांना फार मान देत असल्यामुळे तोही सर्वांबरोबर शेकहँड करत होता. याच संधीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमानं राजकुमार बरोबर शेकहँड करताना त्याच्या हातातील मनगटी घड्याळ पळवलं होतं. याच चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी राजकुमार व्हीपी रोड पोलीस स्टेशनला आला होता. चार्ज रूमच्या दारात उभं राहून पेंडसे नरेश सैगलचं बोलणं ऐकत होते. एका साध्या घड्याळ चोरीची केस फार मोठी अवघड असेल असं वाटत नव्हतं. इतक्या सावंतांनी सैगलना विचारलं, काय किंमत होती घड्याळाची? 14,000 रुपये. राजकुमार शांतपणे म्हणाला. 14,000चा आकडा ऐकताच पेंडसे चकित झाले आणि पुढील सगळी सूत्र त्यांनी आपल्या ताब्यात घेतली. राजकुमारला ते म्हणाले, 14,000 रुपये किंमत होती तुमच्या घड्याळाची? होय साहेब. माझं घड्याळ ओमेगा गोल्ड रिस्ट वॉच विथ डायमंडचं होतं. घड्याळाला 12 फिगर्स ऐवजी 12 हिरे बसवले होते, राजकुमार म्हणाला. पेंडसेंनी त्यांना आवश्यक असलेली सगळी माहिती राजकुमारकडून काढून घेतली. पालखी चित्रपट पाहून राजकुमार जेव्हा आपल्या गाडीत येऊन बसला तेव्हा तो पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता. त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर त्याचं घड्याळ होतं. त्यात राजकुमाराची एक विशिष्ट सवय होती. तो आपल्या हाताला घड्याळ कधीच घट्ट बांधित नसे. आपल्या मनगटावर आपलं घड्याळ सैल सोडत असे. राजकुमार पुढे बसला होता आणि त्याच्या चाहत्यानं त्याच्या डाव्या बाजूच्या खिडकीजवळ बरीच गर्दी केली होती. या सर्वांबरोबर शेकहँड करणं राजकुमारला अवघड जात होतं आणि त्याचवेळी त्याच्या एका चाहत्यानं त्याला चांगलाच धक्का दिला होता. आपलं घड्याळ कोणीतरी हिसकावून नेलं ही गोष्ट लक्षात येताच राजकुमारनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. नरेश सैगल आणि राजकुमारचे इतर 2 मित्र मागच्या सीटवर बसले होते. ते लगेच खाली उतरले आणि त्यांनी ओरडारडा सुरू केला. परंतु राजकुमारच्या गाडीला त्यांच्या चाहत्यांचा असा काही वेढा पडला होता की नरेश सैगल घड्याळ चोराचा पाठलाग करू शकले नाहीत. त्याला दूरवर पळून जाताना सैगलनी बघितलं होतं. म्हणजेच या आरोपीची अंदाजे उंची, वय, त्याच्या अंगातले कपडे एवढ्या गोष्टी पेंडसेंना समजल्या होत्या. सैगलने आरोपीचा चेहरा मात्र बघितलेला नव्हता. हा चेहरा जसा सैगलने बघितला असता तर पेंडसे त्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे फोटो दाखवू शकले असते. पण सैगलने घड्याळ चोराला पाठमोऱ्या अवस्थेत बघितले होते.
राजकुमारची तक्रार लिहून घेतल्यानंतर पेंडसेंनी त्यांना घरी जायला सांगितलं. राजकुमार म्हणाला, पेंडसे साहेब, मला 14,000 रुपयाचं घड्याळ गेल्याचं काही वाटत नाही. मी उद्या तसंच आणखीन एक घड्याळ घेऊ शकतो. परंतु माझं हे घड्याळ अत्यंत लकी होतं. तुम्ही माझा वक्त पिक्चर बघितलात का? वक्तमध्ये मी हे घड्याळ हाताला बांधलं होतं. तेव्हापासून माझी भरभराट होत गेली आहे. 14,000 रुपयापेक्षा माझं लकी घड्याळ गेलं याचं मला दुःख होतं. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो, पेंडसे म्हणाले. राजकुमार निघून गेल्यानंतर पेंडसेंनी ताबडतोब हालचालीला सुरुवात केली. त्यांनी आपल्या डिटेक्शनमधील सर्व शिपायांना एकत्र केलं आणि ज्या दिशेनं संशयित आरोपी पळाला होता त्या विभागातील म्हणजे इस्लामपुरा क्रॉस लेनच्या परिसरात जे जे सराईत नवे गुंड होते त्यांना पकडून आणण्यास या डिटेक्शन स्टाफला सांगितलं आणि ते मात्र पोलीस स्टेशनमध्ये बसून या प्रकाराचा विचार करू लागले. साधारण तासाभरातच पेंडसेंच्या स्टाफनं इस्लामपुरा विभागातील 15-20 गुंड पकडून आणले. तेव्हा पेंडसेंनी सर्वांना निरनिराळे प्रश्न विचारायला सुरुवात केली. या सर्वांकडे चौकशी करत असताना पेंडसेंच्या लक्षात एक गोष्ट आली की जो अनेकदा निरनिराळ्या कारणामुळे तुरुंगात गेला आहे आणि ज्याचे पूर्वीचे अनेक दाखले आहेत, ज्याला एकदा मुंबईतून तडीपार करण्यात आलं होतं आणि जो नुकताच तुरुंगातून सुटून आला आहे, तो सराईत गुन्हेगार जयसिंग बाबू या गुंडांमध्ये दिसत नाहीये. पेंडसेंनी लगेच या जयसिंग बाबूचा पत्ता फाईलमधून शोधला आणि त्याच्या रिपोर्टवर नजर टाकली. नंतर पकडून आणलेल्या अनेक संशयितांपैकी काही जणांना त्यांनी पोलीस स्टेशनमध्येच बसवून ठेवलं आणि ते आणि शंकरराव सावंत, हेड कॉन्स्टेबल जयवंत थोरात आणि इतर 4-5 पोलिसांसह पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले आणि जयसिंगचे घर गाठले. जयसिंग अर्थातच घरी नव्हता. पेंडसेंनी जयसिंगचा बाप बाबू भोका याच्याकडे जेव्हा जयसिंगची चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, जयसिंग 2 दिवस झाले घरी आला नाही. पेंडसेंनी अनेक प्रश्न विचारले. जयसिंगच्या बायकोची पण चौकशी केली, पण त्याची बायको त्यावेळी घरात नव्हती. ती आपल्या माहेरी गेली होती. पेंडसे आणि शंकरराव खाली रस्त्यावर आले, परंतु ते जेव्हा वर गेले होते तेव्हा खाली जयवंत थोरातांनी आजूबाजूस जयसिंगची चौकशी सुरू केली होती. या चौकशीत जयसिंग 9:30च्या सुमारास इथे आला होता आणि तो लगेच कपडे बदलून निघून गेला अशी माहिती थोरातांना मिळाली. म्हणजे गोष्ट स्पष्ट झाली होती की जयसिंगचा बाप खोटं बोलत होता. पेंडसेंनी क्षणभर आपल्या मनाशी विचार केला आणि मध्यरात्री पुन्हा जयसिंगच्या घरात शिरायचं असं त्यांनी ठरवलं. पण आता प्रश्न असा होता की जयसिंगला आता शोधायचं कुठे? जयसिंग कुठे गेला असेल? त्यांना या जयसिंगची चांगली माहिती होती, त्यामुळे तो मुंबई बाहेर पळणार नाही याची त्यांना खात्री होती. त्यांच्या लक्षात जयसिंगचा रिपोर्ट होता. त्या रिपोर्टवरून जयसिंगला बाई बाटलीचं व्यसन असल्याचं त्यांना माहिती होतं. एक तर तो फॉकलंडवर राणी नावाच्या वेश्येकडे वारंवार जातो हेही त्यांना माहिती होतं. पेंडसेंनी ताबडतोब तिथे जायचं ठरवलं. फॉकलंड रोडवर राणी नावाची ही वेश्या प्रसिद्ध होती, त्यामुळे राणीचा पत्ता शोधून काढणं कठीण नव्हतं. रात्री बरोबर 11 वाजता पेंडसे आपल्या पार्टीसह राणीच्या महालात अचानक घुसले. आपल्या घरात पोलीस पार्टी बघताच राणी घाबरली. तशात थोरात आणि इतर शिपाई त्यातले एक पलंग तपासू लागले. या एकंदरीत प्रकारानं राणीचे गुलाम गर्भगाळीत झाले, परंतु पेंडसेंना हवा असलेला संशयित जयसिंग तिथे सापडला नाही. पेंडसेंनी राणीजवळ जेव्हा जयसिंगची चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना धागा सापडला. राणी पेंडसेंना म्हणाली, जयसिंग आताच इथे येऊन गेला. तो बराच पिऊन आला होता, पण आज तो न बसता तसाच निघून गेला. त्याच्याकडे आज खूप माल असला पाहिजे. पण तो आता कुठे गेला ते मला माहीत नाही साहेब, पण बहुधा तो त्याच्या बायकोकडे गेला असेल. तो म्हणत होता तसं. पेंडसे आपल्या पार्टीसह खाली आले. त्यांनी आपली जीप कार वेगानं रे रोडच्या दिशेने सोडली. जयसिंगची बायको शांताबाई माहेरे गेली आहे असं जयसिंगच्या बापाकडून समजताच त्यांनी त्याच वेळी शांताबाईचा पत्ता लिहून घेतला होता. पेंडसे रे रोडला निघाले होते, पण मनातल्या मनात ते थोडेसे साशंक होते. या प्रकरणात जयसिंग नक्की असेल अशी खात्री देऊ शकत नव्हते, पण त्यांना सर्वात जास्त संशय जयसिंगचा येत होता, म्हणून ते त्याच्या मागावर होते. शिवाय त्याच्या बापाचं खोटं बोलणं, 9:30 वाजता तो कपडे बदलून गेला असं थोरातांना समजणं आणि तो आनंदात होता असं राणीनं सांगणं, या सर्व घटना
पेंडसेंच्या मनातील संशय अधिक वाढत होत्या. रात्री 12च्या सुमाराला पेंडसे रेरोडला असलेल्या बीपीटी चाळीपाशी पोचले. पुढे होऊन त्यांनी जयसिंगच्या सासऱ्याचं घर ठोठावलं. साधारण 1-2 मिनिटात जयसिंगच्या सासऱ्यानं कालिदासनं दार उघडलं. पेंडसे आत शिरले. त्यांनी जयसिंगची माहिती सुरू केली. जयसिंगची चौकशी सुरू केली. ह्या चौकशीत कालिदासानं पेंडसेंना जे काही सांगितलं ते ऐकून या प्रकरणात जयसिंग निश्चित असावा अशी खात्री पेंडसेंना झाली. जयसिंगचा सासरा कालिदास पेंडसेंना म्हणाला, जयसिंग इथे आला होता आणि त्याच्याबरोबर माझं थोडंसं भांडण पण झालं. का? साहेब, हा जयसिंग रोज दारू पिऊन शांतीबरोबर भांडण करायचा आणि तिला मारहाण पण करायचा. त्यानं तिचे दागिने मारवाड्याकडे गहाण टाकले होते. त्यावरून माझं आणि त्याचं भांडण झालं होतं. तो आज आला होता तो शांतीला न्यायला, पण मी त्याच्याबरोबर माझ्या मुलीला पाठवायला तयार नव्हतो. तिला दिवस गेलेत म्हणून मी तिला इथे आणले आहेत. मी जेव्हा त्याच्याकडे शांतीच्या दागिन्याचा विषय काढला तेव्हा तो म्हणाला, दागिने काय घेऊन बसलायत? उद्या तुमचे सगळे दागिने सोडवतो आणि वर अजून 1,000 रुपये देतो. पण आता शांतीला माझ्याबरोबर पाठव, मी तिला नेतो. अधिक भांडण नको म्हणून मी शांतीला त्याच्याबरोबर पाठवून दिलं. जयसिंग शांतीला नेण्यासाठी एवढा उतावीळ का झाला होता त्याचा अंदाज पेंडसेंना आला. मोठं घबाड हाती आल्यामुळे जयसिंग आता आनंदात होता. या आनंदात त्याला अधिक भर घालायची होती. जयसिंगच्या घरात कालिदासच्या घरात जयसिंग त्याची बायको नाही याची खात्री करून पेंडसे जीपपाशी आले. सहज त्याच्या मनात विचार आला की ज्या अर्थी जयसिंग शांतीला बरोबर घेऊन गेलाय त्या अर्थी तो आजची रात्र तिच्याबरोबर कुठेतरी काढणार, पण तो स्वतःच्या घरी मात्र निश्चित जाणार नाही. गेलाच तर तो एखाद्या हॉटेलात किंवा एखाद्या मित्राच्या घरी जाईल. पेंडसेंनी प्रथम हॉटेल पाहण्याचं ठरवलं आणि ज्या अर्थी जयसिंग नुकताच आपल्या सासऱ्याच्या घरातून बाहेर पडला होता त्या अर्थी तो जवळच्या एखाद्या हॉटेलात रात्रीपुरती खोली भाड्याने घेईल असा अंदाज होता. रे रोडवरून जवळ असलेल्या कर्नाक रोडवर पेंडसे आपल्या पार्टीसह पोहोचले. तिथून त्यांनी थेट वेटी स्टेशनपर्यंतची 10-12 हॉटेल पालथी घातली. परंतु या हॉटेलातील खोल्यांमधून पेंडसेंना जयसिंग काही सापडला नाही. पण निराश होऊन चालण्यासारखं नव्हतं. त्यांना पुढची हालचाल त्वरेनं करणं आवश्यक होतं. यापुढे जयसिंगचे मित्र शोधणं आव्हानं आलं होतं. त्याचा गोट्या नावाचा एक जिगर दोस्त दादरला राहतो याची माहिती पेंडसेंना होती. त्यांनी लगेच आपली जीप दादरच्या रोखानं सोडली. पेंडसे रात्री 2 वाजता दादरला पोहोचले आणि त्यांनी या गोट्याला झोपेतून उठवलं. पेंडसेंना पाहता गोट्या चांगला हादरला. जयसिंग इथे आला नाही असं पेंडसेंना सांगितलं. गोट्या खरंच बोलत होता. त्याला खोटं बोलण्याचं काही कारण नव्हतं. पेंडसे आपल्या जीपपाशी आले आणि शंकररावांना म्हणाले, शंकरराव, जयसिंगच्या घरात काहीतरी गडबड आहे. त्याचा बाप आपल्याबरोबर खोटं बोलला होता. त्यानं जयसिंगला त्याच्या नातेवाईकांकडे कुठेतरी लपवलं असणार. चला त्याच्या घरी जाऊया. पेंडसेंनी आता स्वतः जीप चालवायला घेतली आणि ते जयसिंगच्या घराच्या दिशेने निघाले. रात्री बरोबर 2:45च्या सुमारास जयसिंगच्या घरी ते पोहोचले. त्यावेळी जयसिंगच्या बापानं दार उघडलं. पेंडसेंनी मात्र एक निराळा पवित्रा घेतला. मुंबईत जयसिंगचे कोण नातेवाईक कुठे कुठे आहेत याची त्यांनी चौकशी सुरू केली. पेंडसेंनी जयसिंगच्या आईलाही प्रश्न विचारले. जयसिंगची आई फोर्टमध्ये एका ठिकाणी नोकरीवर जात होती. सहज पेंडसेंच्या मनात आला विचार की जयसिंग तिथे तर गेला नसेल ना. अधिक विचार करण्याची वेळ नव्हती. पेंडसेंनी लगेच जयसिंगच्या आईला बरोबर घेतलं आणि त्यांनी आपली जीप फोर्टच्या दिशेने पळवली. पहाटे 3:30च्या सुमारास पेंडसे बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या समोर असलेल्या ओक लेनमध्ये आले. या गल्लीतच हिंद राजस्थान चेंबर नावाची एक इमारत होती. या इमारतीत जयसिंगची आई नोकरीला यायची. तिने ही बिल्डिंग दाखवताच पेंडसेंची पार्टी टॉर्चचे प्रकाश जोड टाकू लागली आणि ज्याच्या शोधासाठी पेंडसे गेले होते तोच जयसिंग आपल्या बायकोसह त्या इमारतीच्या खाली झोपलेला पेंडसेंना दिसला. जयसिंगला पाहताच पोलीस पार्टीचा शीण कुठल्या कुठे नाहीसा झाला आणि क्षणार्धात पेंडसेंनी जयसिंगवर झडप घातली. आपण पोलिसांना एवढं सफाईने चुकून देखील पोलिसांनी आपल्याला पकडलेलं पाहता जयसिंग गर्भगळीत झाला.
पेंडसेंनी त्याच्याकडे घड्याळाची चौकशी करता जयसिंग रडकुंडीला आला. पेंडसेंचा अवतार बघून आणि आपल्या भोवती पोलिसांचा गरडा पडलेला बघून जयसिंग घाबरला होता. त्यानं त्या जिनाच्या अडगळीत राजकुमारचं घड्याळ लपवून ठेवलं होतं. ती जागा त्यानं पेंडसेंना दाखवली. त्याबरोबर थोरातांनी आजूबाजूच्या झोपलेल्या मंडळींना जमा करून पंचनामा करून ते घड्याळ ताब्यात घेतलं. राजकुमारनं रात्री 9:30 वाजता VP रोड पोलीस स्टेशनवर आपली तक्रार नोंदवली आणि आरोपीचं फारसं वर्णन उपलब्ध नसतानाही केवळ अंदाजानं पेंडसेंनी अवघ्या 6 तासात या घड्याळ चोरांना अटक केली होती. राजकुमारनं तक्रार नोंदवली त्या दिवशी तारीख होती 17 ऑगस्ट 1967. तो दिवस मावळून दुसरा दिवस उजाडतो न उजाडतो तोच पेंडसेंनी जयसिंगला ताब्यात घेतलं होतं. पेंडसे जेव्हा आपल्या पोलीस स्टेशनला परतले तेव्हा सहज त्यांच्या मनात विचार आला की राजकुमारला फोन करून त्याला ही आनंदाची बातमी सांगावी. पण एवढ्या पहाटे त्याची झोपमोड करणं प्रशस्त वाटत नव्हतं. दुसऱ्या दिवशी 8 वाजता पेंडसे आपल्या ऑफिसात आले आणि राजकुमारचं घड्याळ आपल्या टेबलवर ठेवून त्यांनी नंबर फिरवला. हा नंबर फिरवताच थोड्याच वेळात पलीकडून आवाज आला. राजकुमार स्पीकिंग. गुड मॉर्निंग मिस्टर राजकुमार. पेंडसे जरा खुशीत येऊन म्हणाले, मी इन्स्पेक्टर सुरेश पेंडसे बोलतोय. तुमचं घड्याळ मिळालंय. हा, काय म्हणता काय? राजकुमार मोठ्या आश्चर्याने ओरडला. अहो, मी माझ्या घड्याळाची आशा सोडून दिली होती. तुम्ही माझी चेष्टा तर नाही ना करत? तुमचं घड्याळ आत्ता माझ्या समोर आहे. तुमचं घड्याळ व्यवस्थित चालू असून यावेळी तुमच्या घड्याळात 8:05 झाली आहेत. तुम्ही ताबडतोब या. मी चोराला लॉकअपमध्ये ठेवले. पेंडसेंचा फोन आल्यानंतर साधारण अर्ध्या तासात राजकुमारची MRZ 8584 ही आलिशान गाडी VP रोड पोलीस स्टेशनच्या पटांगणात शिरली. राजकुमार पोलीस स्टेशनमध्ये येताच पेंडसेंनी त्यांना आपलं त्याचं लकी घड्याळ दाखवलं. राजकुमार एकदम स्तब्ध झाला. कसलीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली नाही. इतका तो भारावून गेला होता. पेंडसेंचे आभार कसे मानावे हे त्याला समजत नव्हतं. जयसिंगला पकडताच पेंडसेंनी प्रथम त्याची तडीपारीची ऑर्डर मिळवली आणि पुढे 11/9/67 त्यांनी गिरगाव कोर्टात जयसिंग विरुद्ध आरोपपत्र सादर केलं. दिनांक 11/9/67 रोजी राजकुमारनं कोर्टात दिनांक 19/9/67 रोजी राजकुमारनं कोर्टात साक्ष दिली आणि गिरगाव कोर्टाचे सन्माननीय न्यायमूर्ती श्री उर्सेकर यांनी जयसिंगला दोषी ठरवून त्याला 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा दिली. अत्यंत अल्पावधीत हातात फारशी माहिती नसताना आरोपीस अटक केल्याबद्दल न्यायमूर्तींनी पेंडसे व त्यांचे सहकारी यांचं खास अभिनंदन केलं. गिरगाव कोर्टात या खटल्याचा निकाल लागल्यानंतर पेंडसे बाहेर येऊन जीपमध्ये बसले तेव्हा राजकुमार त्यांना म्हणाला, पेंडसे साहेब, पोलीस जादूगार असतात हेच खरं. जादूगार? पेंडसे हसून म्हणाले, पोलीस जादूगारांचे जादूगार असतात. तुम्हाला पोलिसांचं टेक्निक माहीत आहे ना मिस्टर राजकुमार? आपण पण देखील पोलीस अधिकारीच होतात ना? पेंडसेंचं बोलणं ऐकून राजकुमार हसला. फिल्म स्टार बनण्यापूर्वी राजकुमार पोलीस सब इन्स्पेक्टर होता ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. अशाच एका माजी पोलीस अधिकाऱ्यावर हात टाकण्यात जयसिंग यशस्वी झाला होता. पण त्याचं हे यश फार काळ टिकलं नाही, कारण अत्यंत अल्पावधीत त्याच्या हाताला हातकड्या अडकवण्यात पेंडसे यशस्वी झाले होते.